हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. शेवटी बाळजाबाई ही रांगणे पाटलांच्या वाड्यात परत आली आहे आणि अशी परत आली आहे की तिला घराबाहेर काढणं सगळ्यांनाच अशक्य आहे. मग हे सगळं झालं तरी कसं? तर फ्रेंड्स, 26 वर्ष बाळजाबाई संपूर्ण रांगणे पाटलांच्या साम्राज्याची राणी होती आणि या 26 वर्षांमध्ये तिने सगळं काही आपल्या नावावर करून घेतलंय. रांगणे पाटलांचा जो वाडा आहे, राहतं घर आहे, ते सुद्धा बाळजाबाईच्या नावावरच आहे आणि बाळजाबाई ही चक्क ग्रामसभेमध्ये वकिलांना घेऊन आली. तिने सगळ्यांसमोर कागदपत्र ठेवली आणि हे सिद्ध केलं की या घराची मालकीन मी आहे आणि मला या घराबाहेर कुणीच काढू शकत नाही. आणि आता कायद्याने बाळजाबाई या वाड्याची मालकी नसल्यावर तिला घराबाहेर काढणं अशक्य झालंय. मग आता बाळजाबाई सुद्धा घरी परत आली आहे. घरात अनुसूया सुद्धा आहे, समर सुद्धा आहे, कृष्ण आणि दुष्यंत सुद्धा आहे. याचा अर्थ आता रांगणे पाटलांचा वाडा हे कुरुक्षेत्र बनणार यात शंका नाही. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव हॉलमध्ये निवांत बसलेले असतात आणि कृष्णा त्यांच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते आणि आबा म्हणून त्यांना चहा देते. तर आढळराव खूप खुश होतात आणि म्हणतात, कृष्णे, याचीच गरज होती. किती दिवसांपासून तुझ्या हातच्या चहाची मी वाट पाहत होतो. आणि एक हळूच आवाजात सांगतात, तुझी ती सासू आहे ना अनुसूया, अगं काय चहा बनवते ती, घोळून घोळून गोड पाणी देते. तुझ्या हातच्या चहाची मला खूप आठवण येत होती. आता मस्त पितो. कृष्णा हसू लागते. आढळराव चहाचा पहिला घोट पिणार इतक्यात अनुसूया त्यांना थांबवते. आढळराव आणि कृष्णाला कळतच नाही काय झालंय. तेवढ्यात अनुसूया पुढे येते आणि कृष्णाला विचारते, कृष्णे, मी जसा चहा बनवते तसा तर तू बनवणार असशील ना? आढळराव हसू लागतात. कृष्णा विचारते, कसा चहा? अनुसूया सांगते, कृष्णे, 26 वर्षांपूर्वी माझ्या हातचा चहा पिल्याशिवाय हे घराबाहेर सुद्धा निघत नव्हते. त्याला इतका माझ्या हातचा चहा आवडायचा. आणि मग आढळराव सांगतात, होय कृष्णे, तुझी ही सासू आहे ना, माझ्या चहात अशी सुंठाची पूड टाकायची आणि वा वा काय चहा व्हायचा. कृष्णा म्हणते, नाही आबा, मला माहीत नव्हतं ना, म्हणून मी सुंठाची पूड नाही टाकली. तर अनुसूया म्हणते, अगं कृष्णे, तुला कसं माहिती असेल? 26 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. तेव्हा तर तुझा जन्म पण झाला नव्हता. आणि यांना माझ्या हातचा चहा इतका आवडायचा की फक्त चहाचीच ऑर्डर देत राहायचे. अहो, द्या तुम्ही चहा, मी तुमच्यासाठी चहा पुन्हा गरम करून आणते. असं म्हणून अनुसूया चहा घेते आणि तेथून निघून जाते. कृष्णा आणि आढळराव तेथेच असतात. आढळराव कृष्णाला म्हणतात, कृष्णे, पाहिलं का कशी अनुसूया संपूर्ण घरामध्ये आता वावरतीये. संपूर्ण घराला तिने आपलंसं करून घेतलंय. मागील 26 वर्षांमध्ये काही घडलंच नव्हतं असं मला वाटतंय. खरंच आज माझं घर खरंच गोकुळ झालंय. खूप भारी वाटतंय. तर कृष्णा म्हणते, होय आबा, खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मीच्या हातात आपलं घर गेलंय. तर आढळराव म्हणतात, होय होय, पण एक गृहलक्ष्मी नाही तर 2 नन गृहलक्ष्मी. कृष्णा खुश होऊन हसू लागते आणि तेवढ्यात अनुसूया आढळरावांसाठी सुंठपूड घातलेला चहा घेऊन येते. आढळरावांना देते आणि आढळराव फक्त या चहाचा सुगंध घेऊनच तृप्त होतात. वा वा, या चहाचा सुगंध घेऊनच झिंग चढायलीये. आणि मग ते पहिला घोट पितात आणि म्हणतात, वा अनुसे वा, 26 वर्षांपूर्वीची सकाळच आठवली डायरेक्ट. अनुसूया कृष्णाला खूप आनंद होतो. अनुसूया म्हणते, होय होय, कळतंय मला, आता प्या चहा माझ्या हातचा. आढळराव चहा पिण्यामध्ये मग्न होतात. कृष्णा या दोघांना सांगते, मी गावात चाललीये गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. आढळराव म्हणतात, स्वतःची पण काळजी घे. कृष्णा हो म्हणून निघून जाते. आढळराव चहाचा आस्वाद घेत असतात आणि अनुसूया मात्र मनात विचार करते, कृष्णे, तू फक्त गावच्या लोकांच्या समस्या सोडव. आता या घरात मी आलीये ना, तुझी काहीच गरज नाहीये. आता या घरावर फक्त माझी सत्ता राहील. मीच या घरची राणी. आणि तुला सुद्धा मी लवकरच घराच्या बाहेरचा रस्ता कसा दाखवते, पाहतच राहा. म्हणजे अनुसूया सुद्धा आता दुसरी बाळजाबाई झालीये एवढं मात्र नक्की. कृष्णा ही घराबाहेर पडते आणि तेवढ्यात दुष्यंत तिला हाक मारतो. दुष्यंत बाहेरच तिची वाट पाहत असतो. कृष्णा विचारते, अहो तुम्ही येतं? तर दुष्यंत सांगतो, अहो कारभारीनबाई, मला माहीत होतं की आता आमच्या नव्या सरपंचीनबाई गावात चालल्या असतील लोकांच्या समस्या सोडवायला, म्हणून
आम्ही येथेच तुमची वाट पाहत थांबलो होतो. कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंताकडे प्रेमाने पाहते. तर दुष्यंत म्हणतो, अहो असं काय करताय? आपण काय चार भिंतीत नाहीये, आपण बाहेर आहोत. लोक पाहताय, तुम्ही माझ्याकडे असं काय पाहताय? असं नका करू. तर कृष्णा म्हणते, वा वा वा, माझे डायलॉग माझ्यासमोरच मारताय. तर दुष्यंत म्हणतो, आता मग तुम्ही आता इतक्या प्रेमाने पाहताय, मग माझा स्वतःवरचा ताबा कसा जाणार? कृष्णा म्हणते, ओ सांभाळा स्वतःला, तुम्हाला काय डॉक्टरकडे न्यायचं का? तर दुष्यंत सांगतो, नाही नाही, डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, माझा इलाज वेगळाच आहे. असं म्हणून दुष्यंत कृष्णाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. तर कृष्णा म्हणते, अहो सांभाळा स्वतःला, आपण घराबाहेर आहोत, रूममध्ये नाही. आणि कृष्णा तेथून निघून जाते. दुष्यंत सुद्धा तिच्या मागे मागे जातो. इकडे गावामध्ये काही अधिकारी आलेले असतात आणि बाळजाबाईची झाडझूड सुरू असते. गावकरी सुद्धा जमलेले असतात. तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत तेथे पोहोचतात आणि सगळे गावकरी कृष्णाताईचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात. कृष्णा गाडीवरून खाली उतरते आणि या घाटे साहेबांजवळ येते आणि म्हणते, काय घाटे साहेब, तुम्हाला 50 फोन केले, पण तुम्ही यायला एवढा उशीर केला? तर हा घाटे म्हणतो, नमस्कार मॅडम, मी ना जिल्ह्याला गेलो होतो महत्त्वाच्या कामासाठी. कृष्णा म्हणते, कळलं कळलं, तुम्ही किती कामं करता आणि तुम्हाला किती महत्त्वाची कामं असतात ते मला कळलंय. कृष्णा या घाटे साहेबाला जाब विचारते, हा रस्ता पाहिलात का? हा घाटे साहेब म्हणतो, हो पाहिला ना. कृष्णा विचारते, मग रस्त्याची अवस्था बिकट आहे हे तर तुम्हाला कळूनच येतंय. रस्त्याला किती वर्ष झाली मंजुरी आली आहे, रस्ता बांधण्यासाठी निधीसुद्धा आलाय आणि रस्ता बांधण्यासाठीचं सामानसुद्धा इथे पडू नये, पडून पडून ते खराब झालंय, पण हा रस्ता काही बांधला गेला नाही. हा घाटे मान खाली घालतो. कृष्णा त्याला म्हणते, रस्त्याची अवस्था पण तीच आणि गावातील पाण्याच्या विहिरीची अवस्था सुद्धा तीच. त्या पाण्यामध्ये सगळी घाण आहे, पाणी हे पिण्यालायक नाहीये. गावातील बायकांना अनेक किलोमीटरची पायपीट करून प्यायचं पाणी आणावं लागतं. घरोघरी पाणी पोहोचलं नाही, चांगले रस्ते नाही, गावचा कोणता विकास नाही. मग मागील 5 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला निधी येतोय, निधीची कोणतीच कमतरता नाहीये, तरी सुद्धा ही कामं का झाली नाही? हा घाटे साहेब मान खाली घालतो. सगळे गावकरी हे ऐकत असतात. कृष्णा सांगते, मी सगळ्या फायली पाहिल्या आहेत, सरकारकडून अनेक योजना आहेत, निधीची कोणतीही कमतरता नाहीये. गावातील लोकांना चांगले रस्ते मिळावेत, घरोघरी पिण्याचं पाणी मिळावं, यासाठी सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. परंतु तुमच्यासारखी माणसं या योजनांचा पैसा आधीच खाऊन टाकतात आणि बिचाऱ्या जनतेला कोणताच फायदा मिळत नाही. याचं कारण तरी काय? आणि मग घाटे बाळजाबाईचं नाव घेतो. बाळजाबाई खूप चिडते. कृष्णा म्हणते, हो घाटे साहेब, बाळजाबाईची सत्ता गेली, आता आता या गावात कृष्णाची सत्ता आहे आणि जोपर्यंत कृष्णा गावची सरपंच आहे ना, तोपर्यंत कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, कोणत्याही गावकऱ्यावर अन्याय होणार नाही, त्यांचा हक्क लाटला जाणार नाही. त्यामुळे आता लवकरात लवकर ही सगळी कामं व्हायला हवीत. गावातील रस्ता चांगला व्हायला हवा, लोकांच्या घराघरात पाणी, स्वच्छ पाणी पोहोचायला हवं आणि मला या कामात कोणतीच दिरंगाई आणि कोणताच भ्रष्टाचार चालणार नाही. हा घाटे हो म्हणतो. कृष्णा त्याला जायला सांगते. हा माणूस तेथून निघून जातो आणि मग कृष्णा गावकऱ्यांना समजावून सांगते, गावकऱ्यांनो, हे फक्त माझं काम नाहीये, तर हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. चला आपण कामाला लागूया. आणि गावकरी आपलं काम सुरू करतात. बाळजाबाई तेथून जाऊ लागते तर दुष्यंत तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब आई, कोठे चाललीस? स्वतः काय भ्रष्टाचार करून ठेवलाय हे ऐकून लाज वाटतेय का? अगं अजून किती माती खाल्लीस तू? रस्त्याच्या कामात माती खाल्ली, विहिरीच्या कामात चिखल खाल्ला आणि युजर माथ्याने फिरत होतीस की मी गावचं खूप कल्याण केलंय, मी गावासाठी हे केलं, गावासाठी ते केलं. हे सगळं करताना तुला लाज नाही का वाटली? बाळजाबाई खूप चिडते. तर कृष्णा म्हणते, जाऊ द्या दुष्यंत सरकार, त्यांना त्यांच्या कर्माची फळं मिळाली आहेत आणि आता आपण या गावात कोणताही भ्रष्टाचार होऊ द्यायचा नाही. गावकऱ्यांच्या कल्याणासाठी कामं करायचं आणि ती कामं आता होणारच आहेत. कृष्णा आणि दुष्यंत तेथून निघून जातात. पण बाळजाबाईच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो. पुन्हा एकदा तिच्यात आत्मविश्वास आलेला असतो. कसला काय हे तर देवालाच माहीत. आणि इकडे पूजा आणि सावित्री आपापली कामं करत असतात. सावित्री स्वयंपाक बनवत असते आणि पूजा नेहमीप्रमाणे मोबाईल पाहत असते. तेवढ्यात भक्ती तेथे येते आणि म्हणते, ए पूजे, पाय, आपली कृष्णा गावामध्ये काय हवा करायलीये, गावातील लोकांच्या समस्या ऐकतीये, समस्या सोडवतीये, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा तंबी देतीये. आता या गावामध्ये
खरंच जनतेचं राज्य आलंय, सगळे खूप सुखी समाधानी होणारे. वा वा कृष्णा, तू तर एकदम हवाच केलीये. आणि कृष्णाचं एवढं कोड कौतुक ऐकून सावित्री आणि पूजा खूप चिडतात. पूजा म्हणते, ए भक्ते, बस झालं त्या भिकारड्या कृष्णेचं कौतुक. या घरात त्या भिकाडीचं कौतुक नाही करायचं. सावित्री सुद्धा खूप चिडते आणि म्हणते, खाते आमचं आणि दवंडी पिटवते त्या कृष्णाची. त्या भिकाड्या कृष्णाची दवंडी पिटून झाली असेल ना, चल चल पोळ्या करायला घे. भक्ती खूप चिडते आणि म्हणते, वाय वा कृष्णा, आपली कृष्णा. नाही नाही, तुम्ही दोघीनं तिला कधीच आपलं मानलं नाही. माझी कृष्णा, तिला तुम्ही आयुष्यभर भिकाडी भिकाडी म्हणाले, तिचा अपमान केला. पण तीच कृष्णा आता गावची सरपंच बनलीये आणि राणी आहे ती राणी. तिच्या मतावर, तिच्या इशाऱ्यावर संपूर्ण गाव चालतोय. आणि आता गावात जशी सत्ता ना, तशीच आपल्या घरात सुद्धा. सावित्री चिडून म्हणते, वा 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 वा, झाली का चकाकी पिटून? झाली ना, आता गुपचूप कणिक मळ आणि पोळ्या कर. आम्हाला जेवायला लागतं इथं. तुझ्या कृष्णाचे गोडवे ऐकून आमचं पोट नाही भरत. भक्ती खूप चिडते आणि म्हणते, नाही जमणार. सावित्री आणि पूजाला मोठा धक्काच बसतो की भक्ती चक्क घरातील काम करायला नकार देते. आणि इकडे अनुसुया समरच्या केसांमध्ये मस्त तेल लावून मालिश करून देत असते. तेवढ्यात कृष्ण आणि दुष्यंत तेथे येतात. अनुसुया म्हणते, आलात का दोघे? चला तुम्हाला ताट वाढून देते. हे दोघे म्हणतात, नाही नाही, आम्ही वाढून घेऊ. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, चला रे पोरांनो, बसा, तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. समर आणि दुष्यंत आढळरावांच्या बाजूला बसतात. कृष्णा उभी राहते आणि त्याच वेळेस तेथे जयकांत, दलपत, मैनावती सुद्धा येतात. आणि आढळराव समर आणि दुष्यंतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात, आता सगळं भारी होतंय. माझे दोन्ही लेक सुद्धा या घरात आले आहेत आणि आता मला माझी संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकायची आहे. असं म्हणून आढळराव एक फाईल समरच्या हातात देतात आणि म्हणतात, समर, आजपासून आपली सगळी शेती, कंत्राटाची कामं आणि पोल्ट्री फार्म तू पाहायचं. ही सगळी जबाबदारी तुझी. हे ऐकून मैनावतीच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णाला आनंद होतो आणि मग आढळराव दुष्यंतच्या हातात एक फाईल देतात आणि म्हणतात, आणि दुष्यंता, आपला साखर कारखाना आणि आपली डेअरी ही जबाबदारी तुझी. दुष्यंत खूप खुश होतो. तर अनुसुया, जयकांत, दलपत, मैनावती यांच्या तोंडचा रंगच उडून जातो. समर मात्र खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणतो. आढळराव एक पत्र ठेवतात आणि म्हणतात, हा माझा चेअरमन पदाचा राजीनामा. आता मी काय साखर कारखान्याचा आणि डेअरीचा चेअरमन राहणार नाही. तर कृष्णा म्हणते, आबा, त्याची काय गरज होती? तुम्ही चेअरमन राहिला असता आणि जबाबदाऱ्या दोघांमध्ये वाटून दिल्या असता. तर आढळराव सांगतात, कृष्णे, चेअरमन बनणं काय सोपं काम नाहीये. खूप थकतो मी. 10-10 ठिकाणी लक्ष द्यावं लागतं, मिटिंगी अटेंड कराव्या लागतात, लोकांच्या समस्या ऐकून घ्याव्या लागतात. त्यापेक्षा ज्याच्या हातात जबाबदारी तो चेअरमन असला ना, तर चांगलं आहे. आता मी काय रिटायर होणार, है की नाही अनुसुया? अनुसुया म्हणते, होय होय, एकदम बरोबर केलं तुम्ही. अनुसुया आणि समर खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणतात. आणि आढळराव हे समरला सांगतात, समर, या सगळ्या कामाची दुष्यंतला सवय आहे. अजून तुला सवय नाहीये तर सगळ्या फायली चांगल्या वाचून घे आणि काही अडचण आली तर दुष्यंतला विचार. त्याला पण नाही जमलं तर मग मला विचार. मी आहे, पण मला जास्त त्रास द्यायचा नाही. माझ्याकडे पुन्हा पुन्हा यायचं नाही. आता मी निवांत आयुष्य जगणार आहे. दुष्यंत आणि समर खूप खुश होतात. दुष्यंतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आढळराव सुद्धा खुश असतात. पण अनुसुयाचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. कारण दुष्यंतला मोठ्या जबाबदाऱ्या भेटलेल्या असतात. साखर कारखाना आणि डेअरीचा चेअरमन त्याला बनवलेलं असतं. त्यामुळे अनुसुया खूप चिडते. इकडे दलपत आणि जयकांत सुद्धा चिडलेले असतात. दलपत जयकांतला म्हणतो, पाहिलं का जयकांत शेठ, दादाने सगळं आपल्या आपल्यात वाटून घेतलं आणि आपल्याला का मिळालं? ठेंगा का? जयकांत चिडून म्हणतो, व्हय, आता हे खूप जास्त व्हायलंय. आता मला आग लावावीच लागणार आहे. मी आज रात्रीच ठिणगी पेटवतो. म्हणजे आता या दोन भावांमध्ये ठिणगी पेटवायची आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचं, असं जयकांतने ठरवलेलं असतं. आणि इकडे पूजा आणि सावित्री भक्तीला जाब विचारतात, काय बोललीस तू? घरातलं काम करणार नाही? तर भक्ती म्हणते, व्हय, मी घरातलं कोणतंच काम करणार नाही. पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो. सावित्री विचारते, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? घरातलं काम करणार नाही म्हणजे? भक्ती उत्तर देते,
आता गावातील वारं बदललंय. गावात आता बळजबरीची नाही तर माझ्या कृष्णाची सत्ता आहे. आणि जसा गावामध्ये अन्याय होत नाही, सगळ्या गावामध्ये न्याय होतोय, तसाच आपल्या घरामध्ये सुद्धा न्याय होणार. या घरामध्ये मी रात्रंदिवस राबते आणि ही पूजा काय करते, दिवसभर इकडे तिकडे उंडाळते, तो मोबाईल पाहते आणि रात्री येते गिरायला. पूजाला खूप राग येतो. पूजा चिडून म्हणते, हे भक्ते. तर भक्ती उत्तर देते, हे पूजे, आवाज खाली. यानंतर घरात गिरायचं असेल ना 2 टायमाचं, तर तुला सुद्धा प्रत्येक कामात हातभार लावावा लागेल. कामं करावी लागतील तेव्हा गिळायला मिळणार, नाहीतर खायला मिळणार नाही. सावित्रीला खूप राग येतो. पण भक्ती आता या दोघींना काही घाबरत नाही, कारण गावची सरपंचीन बाई कृष्णा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भक्ती या दोघींना ठणकावून सांगते, आता आपल्या गावात सुद्धा न्याय होतोय आणि आपल्या घरात सुद्धा न्याय होणार. प्रत्येक काम वाटून घेतलं जाणार. प्रत्येक कामात तुमचा सहभाग असायलाच हवा, तरच ते काम मी करणार. चला, मी आता स्वातीला चालून आणते, तोपर्यंत पूजे तू कणिक मळून ठेव. असं म्हणून भक्ती तेथून निघून जाते. पूजा आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो. पूजा खूप चिडते आणि सावित्रीला म्हणते, पाहिलंस का आई, हिची एवढी हिंमत, आणि एवढी हिंमत कोणाच्या जीवावर, त्या कृष्णाच्या जीवावर उडती येते. आणि ती कृष्णा आपल्या दोघींच्या डोक्यावर चढून नाचतीये. भिकारडी कृष्णा कुठली, गावची सरपंच ती बनली आणि आपल्या आयुष्याला त्रास देते. तिला काही सोडायचं नाही आहे. आपल्याला आता आपला वेगळा मार्ग निवडावाच लागणार आहे. आपण असं शांत बसून राहिलो ना तर आपल्याला खूप अडचणी येतील. आपल्याला काहीतरी करावंच लागेल. सावित्री काहीच बोलत नाही, पण तिला खूप राग आलेला असतो. पूजा बोलतीये ते बरोबर आहे, आता काहीतरी करावंच लागेल असा विचार सावित्री सुद्धा करते. मग आता या दोघी काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. आणि इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो. कृष्णा त्याला म्हणते, अहो चला जेवण करून घ्या. दोघेही टेबल शोधू लागतात. तर कृष्णाला दुष्यंत सांगतो, आपण खाली बसून जेवायचं का, इतक्या दिवस जेवत होतो तसं. कृष्णा म्हणते, होय चालेल ना. हे दोघंही खाली बसतात. त्यांनी एकच ताट आणलेलं असतं. आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते, चला मी तुम्हाला भरवते. आज तुम्ही कारखाना आणि डेअरीचे चेअरमन झाला ना, त्यासाठी हा गोडाचा घास. कृष्णा दुष्यंतला भरवते. दुष्यंत खुश होतो आणि कृष्णाला म्हणतो, आता मी पण तुला भरवतो, कारण तू सुद्धा आता गावातील लोकांचा न्यायनिवाडा करतीये, गावात चांगली कामं करतीये, म्हणून तुझं सुद्धा तोंड गोड. कृष्णा आणि दुष्यंत दोघे खूप खुश असतात. एकमेकांबरोबर आनंदाने जेवण करत असतात. आणि इकडे समर त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात जयकांत येथे येतो आणि अरे अभिनंदन भावा, अभिनंदन म्हणून समरला मिठी मारतो आणि म्हणतो, भावा मला तुझ्यासाठी खूप आनंद झालाय. वा वा, तू या घरात आला आणि तुला एवढी मोठी जबाबदारी मिळाली. लय भारी झालं, लय भारी. पण भावा, एक गोष्टीचं मात्र वाईट वाटतंय. तू या घरचा थोरला पोरगा आहे, पण तरीसुद्धा काकासाहेबांनी तुला आहे ना अशा दुय्यम जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यात जास्त पैसा पण नाही ना. आता पहा, तुला 3 कामं दिली, ते कंत्राटाची कामं. आता ते कंत्राट मिळालं तर मिळालं, नाही मिळालं त्यात काही पैसा भेटला तर भेटला, नाही तर सगळाच जातो. शेतीचं तर तुला माहीतच आहे, शेतीमध्ये कमवलं तर कमवलं, नाहीतर गमावलं. अवकाळी पाऊस झाला तर सगळंच काही गमावलं. आणि आता पोल्ट्री फार्म, आता पोल्ट्री फार्ममध्ये थोडा पैसा आहे, पण किती पैसा भेटणार आहे भेटून भेटून तुला, तुझ्या हातात जास्त पैसा काही राहणार नाही. आणि तिकडे त्या दुष्यंतला, अरे देवा, साखर कारखाना, बापरे, आणि मग डेअरी, अरे किती पैसा आहे. म्हणजे त्या दुष्यंतकडे इतका पैसा येणार, इतका पैसा येणार, आणि तुझ्या हातात तर काहीच राहणार नाही. म्हणजे तू दिवसभर उन्हातानाची कामं करणार आणि तो दुष्यंत मस्त AC मध्ये बसून काम करणार आणि फुल पैसा कमवणार. काकासाहेबांनी हे चुकीचं केलंय. तुझ्या घरचा थोरला मुलगा आहे, तुझ्यावर या जबाबदाऱ्या द्यायला पाहिजे होते ना. जबाबदाऱ्या वाटून दिल्या ते बरोबर आहे, पण साखर कारखाना आणि डेअरी तुला द्यायला पाहिजे होती आणि दुष्यंतला ते पोल्ट्री शेती वगैरे द्यायला पाहिजे होती. हे काही मला पटलेलं नाहीये. समर एक तर आधीच चिडलेला असतो आणि हे सगळं ऐकून त्याच्या तळपायची आग मस्तकात जाते. जयकांतला सुद्धा हेच हवं असतं, या दोघांमध्ये भांडणं लावायची आणि मग 2 मांजरांच्या भांड्यामध्ये या माकडाने फायदा उचलायचा. जयकांत म्हणतो, भावा आता तूच विचार कर, तुला काहीच नाही मिळालं. 26 वर्षानंतर तू घरात परत आला ना. तुला स्वतःच्या हक्काची खोली मिळाली ना, स्वतःच्या हक्काचं काम मिळालं. तुला दुय्यम वागणूकच मिळतीये. काकासाहेबांचं तुझ्यावर काही प्रेम नाही बरं का लेका. समर खूप चिडतो, त्याला राग आलेला असतो आणि समरच्या डोक्यामध्ये आपण आग लावली म्हणून जयकांत चांगलाच खुश होतो. इकडे बाळजाबाई संपूर्ण गावची साफसफाई करून
आपल्या घराकडे परत येत असते. तिला खूप तहान लागलेली असते. गावातील एका बाईला ती म्हणते, ए बाई, मला खूप तहान लागली आहे, थोडं पाणी प्यायला देते का? अंधार असतो म्हणून या बाईला बाळजाबाईचा चेहरा काही दिसत नाही आणि ही बाई म्हणते, वय वय देते ना, आणि ती लगेच तिला पाणी देऊ लागते. पण त्याच वेळेस तेथून एक गाडी जाते आणि गाडीच्या हेडलाईटमुळे बाळजाबाईचा चेहरा या बाईला दिसतो आणि ही बाई चिडून म्हणते, बाळजा तू, अगं तुला काय मी काय पाणी देणार आहे का? इतकी वर्ष आम्हाला छळलं, पाण्यासाठी आम्हाला तरसवलं, लांब लांब जाऊन पायपीट करून आम्ही पाणी आणतो आणि ते पाणी मी तुला देणार आहे का? हे, मी तुला काय पाणी देणार नाही. बाळजाबाईला जबर धक्का बसतो. ही बाई म्हणते, पण मी काय तुझ्यासारखी नाहीये, मी तुला पाणी देणार, पण तू जसं आम्हाला दिलं ना तसंच. असं म्हणून ही बाई बाळजाबाईला पाणी देऊ लागते. बाळजाबाई खुश होते तर ही बाई चक्क बाळजाबाईचा हात जिथे त्याच्या विरुद्ध दिशेने पाणी टाकते. बाळजाबाई इकडे तिकडे इकडे तिकडे हात करत असते, पण ही बाई तिच्या ओंजळीमध्ये पाणी देतच नाही आणि तेथून निघून जाते. शेवटी बाळजाबाईला पाणी मिळत नाही आणि तिचे हात ओले असतात. तेच ओले हात ती कसेबसे आपल्या ओठांना जिभेला लावते आणि स्वतःची तहान भागवण्याचा प्रयत्न करते. पण तिला खूप वाईट वाटतं की आपल्याला साधं पाणीसुद्धा मिळत नाहीये आणि तिला पश्चाताप होत नाही किंवा माझ्या कर्माची फळं मला मिळाली आहे असं वाटत नाही. तर हे सगळं त्या कृष्णामुळे झालंय, तिच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे, म्हणून तिला कृष्णाचा राग येतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आढळरावांनी समर आणि दुष्यंतला जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत, परंतु जबाबदाऱ्या जरी वाटून दिल्या असल्या तरीसुद्धा समर हा खूप चिडलाय. अनुसूयाचा खरा रंग तर आपल्याला कळलाय, त्यामुळे कृष्ण आणि दुष्यंतसाठी आता हे सगळं खूप जड जाईल असंच वाटतंय. त्यात जयकांतसारखा माणूस तर आहे आगीमध्ये तेल ओतण्यासाठी. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णाने ग्रामसभा भरवलेली असेल, सगळ्या गावकऱ्यांच्या समस्या ती ऐकून घेत असेल आणि त्याच वेळेस बाळजाबाई सुद्धा म्हणेल, माझी सुद्धा एक समस्या आहे. आणि मग बाळजाबाई चक्क वकिलांना घेऊन आलेली असेल आणि ती कृष्णाला ठणकावून सांगणार, कृष्णे, तू मला या घराबाहेर काढलं, पण हा माझ्यावर अन्याय झालाय. सरपंच म्हणून तू माझ्यावर अन्याय केलाय, तू मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. असं म्हणून बाळजाबाई चक्क घराची कागदपत्र कृष्णाला दाखवणार. दुष्यंत ही कागदपत्र चेक करेल आणि बाळजाबाई सांगणार, मी या घराची मालकीण आहे, या घरातील प्रत्येक वस्तूवर माझा हक्क आहे आणि कायदेशीररित्या तू मला या घराबाहेर काढू शकत नाही. कृष्ण आणि दुष्यंतला जबर धक्का बसणार आणि मग बाळजाबाई चक्क सरपंचांच्या खुर्चीवर जाऊन बसणार आणि म्हणेल, सरपंचीनबाई, आता तुम्हीच न्यायनिवाडा करा की माझा या घरावर हक्क आहे, मी या घराची मालकी नसताना तुम्ही मला घराबाहेर कसं काढू शकता? मग आता कायदेशीररित्या तर कृष्णा ही बाळजाबाईला घराबाहेर काढू शकत नाही. म्हणजे आता बाळजाबाई परत आली आहे आणि चांगलीच ठासून आली आहे, कारण जर ती या घराची मालकी नसेल तर तिला घराबाहेर काढणं कृष्णाला अशक्य आहे. कारण कृष्णा ही कायद्याने वागते, न्यायाने वागते आणि न्याय हे सांगतो की ज्याच्या नावावर घर आहे त्याला तुम्ही घराबाहेर काढू शकत नाही. त्यामुळे आता बाळजाबाई घरात परत येणार यात शंका नाही. आणि त्याच घरात परत येणार ज्या घरामध्ये अनुसूया राहते, समर राहतो, कृष्ण आणि दुष्यंत राहतात. आणि बाळजाबाई या घरात परत आली आहे म्हणजे आता घरामध्ये महाभारत होणार, रांगणे पाटलांचा वाडा कुरुक्षेत्र बनणार यात शंका नाही. पण खरंच बाळजाबाई परत आल्यामुळे मालिकेची मजा मात्र वाढणार आहे यात शंका नाही. कारण अनुसूया आणि समर यांना खूप जास्त गर्व झाला होता, दोघे जास्त शहाणपणा करत होते, पण आता बाळजाबाई या दोघांची चांगली जिरवेल यात शंका नाही. कृष्ण आणि दुष्यंत तर बाळजाबाईला पुरून उरतात, त्यामुळे त्यांना काही जास्त त्रास होणार नाही. पण समर आणि अनुसूयाची मिजाज खूपच वाढली होती. अनुसूया तर जास्त शहाणपणा करत होती, पण आता बाळजाबाई तिची जागच्या जागी जिरवेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, बाळजाबाई परत आली आहे हे तुम्हाला आवडले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.
म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.